सिंधुदुर्गात प्रथमच बायपास शस्त्रक्रिया, हृदयरोग निदान आणि उपचार एकाच ठिकाणी। बायपास शस्त्रक्रिया, एंजिओग्राफी, एंजिओप्लास्टी, हृदयाची सोनोग्राफी, ट्रेडमिल चाचणी, हृदयविकार तपासणी अशा अत्याधुनिक सुविधा। MJPJAY योजनेअंतर्गत बायपास आणि एंजिओप्लास्टी अगदी मोफत। आवश्यक कागदपत्रे, ओळखपत्र, मतदान कार्ड, आधार कार्ड, रेशन कार्ड, बँक पासबुक, मोबाईल नंबर, कॅशलेस सेवा उपलब्ध। सुपर स्पेशालिटी लाईफटाईम हॉस्पिटल, पडवे, कसाल मालवण मार्गालगत, तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग। राऊत काय आहेत? राऊत हे त्यांना जामिनावर बाहेर असलेले आरोपी आहेत। उद्या जर एखादा मनुष्य जर त्यांच्याविरुद्ध त्यांनी पिटिशन टाकलं तर कदाचित ते पुन्हा आतमध्ये जाऊ शकतात। त्याच्यामुळे त्यांनी जपून काय ते बोलावं आणि कायद्याचं पालन करावं एवढंच मी त्यांना सांगतो। ड्रग्सच्या संदर्भात त्यांचा संबंध असेल, आमच्या पक्षाचा कोणत्याही ड्रग्सच्या याच्याशी संबंध नसतो। आणि बघा, मी मुंबईचा पालकमंत्री बनल्यानंतर ड्रग विरोधी पहिली मोहीम मी राबवलेली आहे मुंबईमध्ये। सगळे ड्रग्सचे अड्डे उद्ध्वस्त करून टाकलेले आहेत आणि तीच भूमिका मी ह्या जिल्ह्यातसुद्धा घेतलेली आहे। या जिल्ह्याचा मी पालकमंत्री नसलो तरी ह्या जिल्ह्यातला मंत्री आहे। तुम्ही कोणालाही जाऊन विचारू शकता की ड्रग्सच्या विरोधामध्ये सगळ्यात मोठी मोहीम मुंबईची जी झाली ती मी पालकमंत्री झाल्यानंतर आणि एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर आणि देवेंद्र फडणवीस साहेब गृहमंत्री झाल्यानंतर झालेली एवढी मोठी कधीही कारवाई ही महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये झालेली नाही आहे। आणि त्याच्यामुळे आम्हाला शिकवण्याची गरज नाही संजय राऊतने काय केलं हे आता प्रत्येक शिवसैनिकांनी समजलं पाहिजे की उद्धव साहेबांना युती पुनर्स्थापित करायची होती। उद्धव साहेब आणि मोदी साहेब एकत्र येणार होते, परंतु त्याच्यामध्ये संजय राऊतांनी या ठिकाणी विष कालवण्याचं काम केलं। याच्याबद्दल शिवसैनिक त्यांना कधीही माफ करणार नाहीत। आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं YouTube चॅनल।